नमस्कार प्रेक्षकांनो, या पारूच्या मालिकेमध्ये आता नवनवीन ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे। तर प्रेक्षकांनो, या अनुष्काच्या नाकावर टिचून ब्रँड ॲम्बॅसिडर ही पारू पुन्हा होताना दिसते। दिव्या हे सगळं करताना दिसते। तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी रूममध्ये बसलेले असताना प्रीतम तिकडे होतो। आई काय झालं, मला बोललं का? तेव्हा तो विचारतो, खरंच तू माझा मुलगा आहे ना, मला कौतुक आहे, तू पारूसोबत जे काही केलं त्याच्या पाठीमागे एवढं होऊन एक खंबीरपणे उभं राहिलं ना, ते मला आवडलं। पण तू खुश आहेस ना? मी तुझ्या अनुष्कासोबत लग्न लावून दिलं, तुला मान्य आहे ना? तुला आवडलं ना? तुला हे स्थळ पटलं ना? तेव्हा हो, माझं तसं प्रेम नाही आहे, परंतु तुझी निवड आहे ना, ती योग्यच असेल असं आतून मला काय वाटत नाही। पण हळूहळू मी जुळून घेईल, तू काळजी करू नको, मी तयार आहे साखरपुड्याला। तेव्हा ती बोलते, हो काय हरकत नाही आहे। आणि तेवढ्यात काही बाहेरून माणसं येतात, प्रेस कॉन्फरन्सवाले आले असं या ठिकाणी बोलतात। तेव्हा हा बोलतो, पारू आणि प्रीतम कुठे? तेव्हा त्यांना मी काही कामासाठी बाहेर पाठवलं आहे, ते येतीलच लवकर। आणि प्रेस कॉन्फरन्स कशाला बोलवलं हे सुद्धा विचारतो, पण ते काय या ठिकाणी बोलायला तयार नाही। बाहेर गेल्यावर तुला सगळं समजेल असं या ठिकाणी अहिल्यादेवी बोलताना या ठिकाणी दिवाळी दिसते। आणि दुसरीकडे ही अनुष्का खुश असते, तिला वाटतं की माझं कौतुक करायला हे सगळं प्रेस कॉन्फरन्स बोलले आहे, कारण तिने पैसा देऊन कमेंट्स, पॉझिटिव्ह कमेंट्स, लाईक्स सगळ्या गोष्टी वाढवलेल्या असतात आणि त्याचा हा परिणाम आहे असं तिला वाटू लागतं। आणि बाहेर सगळेजण येताना दिसतात आणि बोलतात की आपल्या या ठिकाणी ब्रँड ॲम्बॅसिडर जी कोणी आहे ना, ती या ठिकाणी अनुष्का आपण केलेली आहे, काही कारणास्तव तिला चेंज करण्यात आलं, परंतु या ठिकाणी मला वाटते ते घाईगडबड केलं आलं आहे आणि प्रेक्षकांना या जनतेला हे पटलं नाही आहे असं आम्हाला वाटते। तेव्हा मीडियावाले बोलतात की नाही, असं नाही आहे, आता तर काही दिवसांपासून तुमचे लाईक, कमेंट्स आणि सगळ्या काही गोष्टी खूप छान आहे, सगळ्या पॉझिटिव्ह आहेत, हे तर आहे, असं असताना तुम्ही असं काय बोलतायत? नको तुम्हाला बोलते, पण मला असं वाटतं कुठंतरी आम्ही पारूवर अन्याय केला, तिच्याशी चुकीचं वागलं आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आहे, म्हणून आम्ही खूप मोठा निर्णय या ठिकाणी आपल्याला घेतला आहे। यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे ती साखरपुड्याविषयी पण सांगते की आदित्यचा आणि अनुष्काचा साखरपुडा लवकरच होणार आहे, खूप मोठा पॅलेस होणार आहे, तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे। आणि बऱ्याच काही गोष्टी ती या ठिकाणी आपल्याला सांगताना त्यांना दिसते। त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर ही दामिनी बोलते, अजून ह्यांचं काय आहे, एकामागोमाग एवढं एक ट्विस्ट देते, आईना पण जम त्यांनी बरंच ते विचार करताना दिसते। परंतु यानंतर थोड्या वेळाने अजून एक खूप महत्त्वाची तुम्हाला बातमी सांगायची, ती म्हणजे मागे तुम्हाला माहीत असेल की आदित्य भर रस्त्यावर मारामारी करत होता आणि ते सगळीकडे व्हायरल झालं होतं। खरं तर ते मला बिलकुल आधी पटलं नव्हतं, हे सगळं एखाद्या शिवने करणं चुकीचं आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी मला माहीत नसल्याने मी कदाचित चुकीचं केलं असं मला वाटते। तुम्हाला माहिती असेल की या पारूवर गुंडांनी शाई फेकली होती, त्यानंतर तिला वाचवण्यासाठी या आदित्यने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्याच्यामुळे मला त्याचा नक्कीच अभिमान आहे। तेव्हा चुकलं, पण आता मला माझ्या पूर्ण मुलाचा अभिमान आहे असं कौतुकाने ते आदित्यचं कौतुक करताना या ठिकाणी देवाई आपल्याला दिसत आहे। आणि दुसरीकडे ते बोलते की खरं तर हे सगळं चुकीचं आहे, आम्ही कंप्लेंट केली, परंतु पोलिसांनी जास्त गंभीरपणे काही केलं नाही आणि त्यांना सोडवलं नाही, अनुष्काने पण त्यांना सोडवलं। पण नंतर विचार केला की हे जर सारखं घडलं, त्या गुंडांना योग्य शिक्षा दिली नाही ना, ते वारंवार ते करणार आणि पारूवर अन्याय असेल। कसं एखाद्या मुलीवर कोणीही शाई फेकेल आणि सगळ्या गोष्टी केल्या तर हे सगळं चुकीचं आहे ना, आपले काहीतरी जबाबदारी आहे असं बोलताना दिसते। तेव्हा ती बोलते की त्याच्यामुळे आम्ही एक खूप मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे या ठिकाणी त्या गुंडावर परत आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे, त्यासाठी मी पारूला आणि प्रीतमला पाठवले, ते आता येतच असेल थोड्या वेळात। हे पोलीस आपल्याला त्या गुंड जी काही शाई फेकली असते पारूवर ते येताना दिसतात आणि हे सगळं पाहून अनुष्काला खूप भीती वाटताना दिसते, ती घाबरते पण काय बोलत नाही। आणि मग बोलते की या गुंडांना कडक शिक्षा व्हावी, मागच्यासारखे हलगर्जीपणा करायची नाही असं अहिल्यादेवी बोलताना दिसते। हो, आता यांना बोलतो करतो असं ते बोलताना पोलीस आपल्याला दिसत आहेत। एवढंच नाही तर या ठिकाणी सगळेजण खुश होतं, पण पारूला खूप मोठा सुखद धक्का या ठिकाणी पुढे आपल्याला बसताना दिसतोय, कारण हे गुंड सगळे पोलिस घेऊन गेल्यानंतर ही देवाई म्हणजे अहिल्यादेवी अजून एक खूप मोठी गुड न्यूज या ठिकाणी सांगताना दिसतात, त्यांना खूप मोठा धक्का बसतो। आणि दामिनी विचार करते अजून किती सस्पेन्स देत आहेत, अजून एक आहे का, आणि बरेच ते विचार करताना दिसते की नक्की आता काय असेल। आणि यानंतर बोलते की मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा खरंच मला खूप पश्चाताप आहे आणि या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी पारूवर अन्याय झालेला आहे असं मला वाटते। एखाद्या पोरीवर हल्ला झाला आणि ती नंतर घाबरली, आम्ही डायरेक्ट त्यांना कुठलीही विचार न करता, चौकशी न करता डायरेक्ट तिला पदावरून काढून टाकलं, हे मला बिलकुल पटत नाही आहे। पण या सगळ्या वाईट काळात हा आदित्य या पारूच्या भक्कम पाठीशी उभा होता आणि याचं मला खरंच अभिमान आहे, कौतुक आहे। आणि यानंतर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी खूप मोठा निर्णय घेतला आहे।
तेव्हा अनुष्काला कळत नाही ना की हिला काय बोलायचं, हिला तर वाटलं कौतुक करेल. त्यानंतर हे जे काही ब्रँड ॲम्बॅसिडर अनुष्काकडे गेलं ते लोकांना पटलेलं नाही दिसतं. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. या पदावर ब्रँड ॲम्बॅसिडर जे आहे ते पुन्हा आम्ही पारूला देत आहोत. तिला हे बहाल करत आहोत. तीच या पदासाठी योग्य आहे. उद्या लोकांनी किंवा कोणी म्हणाय नको कोणीही या मुलीवर हल्ला केला, घाबरले आणि पद काढून घेतलं. तिला आपल्याला धैर्य द्यायचं आहे, धीर द्यायचं आहे आणि मग ती पारू पुढे ये, तुला हे सगळं मान्य आहे ना, असं सगळ्यांना सांग आणि तू हे सगळं जबाबदारी पेलण्यास खंबीर आहे असं या ठिकाणी सगळ्यांना सांग. तेव्हा ती बोलते हो, देवाईचा सबूत माझ्या सबूत आहे. देवाईने मला या पदावर पुन्हा नियुक्त केलं नाही तर मी माझ्या मनापासून याची जबाबदारी घेताना या ठिकाणी दिसते ती. आणि त्यानंतर मग ही देवाई अनुष्काला बोलते पुढे ये, तिला तो पदभार दे म्हणून. आणि ती मग एक क्वीनचा टॅग असतो तो देताना दिसते आणि सगळा पदभार ब्रँड ॲम्बॅसिडरचा देताना दिसते. परंतु या ठिकाणी हे सगळं झाल्यानंतर इथे अनुष्का मात्र तोंड पडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि इथं प्रीतम सकट सगळेजण खूप कौतुक करताना या पारूचं दिसतं. तिचे आई वडील पण तिथे आले असतात, वडील आले असतात सॉरी, तोही कौतुक करताना दिसतो. प्रीतमही कौतुक करतो. पारू खूप खुश असतो आणि आदित्य पण खूप खुश असतो, कारण फायनली जुनी जबाबदारी या पारूला भेटली असते. तोही या ठिकाणी आपल्याला आनंदात दिसतोय. परंतु यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा आदित्य परत पारूला भेटतो आणि या मधल्या काळात तो ना या पारूशी खूपच वाईट वागलेला असतो आणि याचा त्याला खूप त्रास असतो. त्याच्यामुळे तो या ठिकाणी आपल्याला पारूला बोलताना दिसतो की पारू, मागच्या काळात तुला अशी जे काही बोललं खरंच खूप वाईट वागलं, चुकांची माफी मागणं खरंच चुकीचं आहे, पण तरीसुद्धा हा जोर मी तुला माफी मागतो. जे काही वागण्याबद्दल मला त्या खूप पश्चाताप होतो. तेव्हा असं तुम्ही माफी मागताय ना, तर मस्करीत बोलते की मग तुम्ही एक यादी मोठी बनवा, त्या यादीमध्ये तुमच्या लिस्टमध्ये टाका आणि मोठं या ठिकाणी सॉरी लिहा, कारण तुम्ही काय कमी चुका केल्या नाही, भरपूर चुका केल्यात असं या ठिकाणी पारू त्याला बोलताना दिसते. आणि हे सगळं दुसरीकडे अनुष्का आपल्याला ऐकताना दिसते. ती प्रचंड चिडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याला खरंच खूप वाईट वाटत असतं, या पारूशी मी अन्याय करतोय असं वाटत असतं. या अनुष्काशी लग्न केलं पण मला तिच्याविषयी काहीच वाटत नाही. पारू तू माझ्या आसपासच आहे. बरंच तिची आठवण हा आदित्य या ठिकाणी काढताना दिसतोय. त्याला काही सहन होत नाही. तर मी काय करू, कसं काय तुला विसरू, तू आसपासच असल्याचं मला भास वाटत आहे असं ती या ठिकाणी बोलते. आणि इथे पारूसुद्धा सगळ्या गोष्टींचा जुन्या विचार करत असते आणि ती थोडीशी उदाससुद्धा होताना या ठिकाणी दिसते. परंतु इथे त्रिशा मात्र भडकलेली असते. ही अनुष्का वारंवार फोन करून सुद्धा ती फोन करत नसते. त्याच्यामुळे थोडीशी ती या ठिकाणी आपल्याला चिडताना दिसते. आज मी तुला सोडणार नाही, तुला काय वाटलं मी संपली नाही, याचा बदला घेणार असं ती विचार करताना दिसते. आणि मग या ठिकाणी मालिकेत अजून नवनवीन ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे, कारण या पॅलेसमध्ये या आदित्य आणि अनुष्काचं साखरपुडा करायचा असतं त्या ठिकाणी ते आले असतं, परंतु ते ऑलरेडी बुकिंग केलं असतं. परंतु हा आदित्य बोलतो त्याला की इथे माझंच लग्न होणार, माझ्या आईला मी शब्द दिला आणि तो शब्द मी खाली पडू देणार नाही, त्यासाठी मी काहीही करणार असं तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि इथे दुसरीकडे हा मुलगा बोलतो नाही, या ठिकाणी माझंच लग्न होणार आहे, याच्यात वाद होताना दिसतात. त्यामुळे तर पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते. अशाच मालिकेचे नवनवीन रूप पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.